तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो, तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही. रोजगार आमच्या हक्काचा, रोजगार आमच्या हक्काचा. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक तुकाराम बाबा यांना साष्टांग नमस्कार करतो. तसेच आपण सर्व महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून 36 जिल्हाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष आणि त्यांचे काही सहकारी सर्व आज इथं कृष्णामाईच्या तीरावरती आपण सर्व बाबांना पाठबळ देण्यासाठी, त्यांचं मनुष्यबळ तसेच त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. आता सकाळपासून सर्व प्रशिक्षणार्थींनी आपल्या व्यथा, अपेक्षा आणि काही त्यांना जे 6 महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये जे काही अनुभव आले ते सर्वांनी या आजच्या कृष्णामाईवर व्यक्त होऊन मुक्त झालेले आहेत. तसेच मला म्हणावं लागतं बाबा आणि इतर चारी नेतृत्वाने आपल्यासाठी खूप काही केले. सर्वांनी आपलं घरदार सोडलेलं आहे, आपल्या जीवाचं रान केलेलं आहे. तसंच आज सर्वांनी आपल्या घरगाव, कोणी गडचिरोलीहून आले, कोणी नंदुरबारहून, 36 जिल्ह्यातून बाबाला पाठबळ देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहेत. तसेच आपण आझाद मैदानावर उपोषण असतील, आंदोलन असतील, आपण प्रत्येक प्रश्नार्थी हा आपापल्या परीने सरकारला कशा आपल्या मागण्या योग्य आहेत आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी की आपण त्यांच्या दारात गेलो नव्हतो की आम्हाला योजना आणा, आम्हाला योजनेमध्ये घ्या, सर्व काही तुम्ही योजना आणल्यात आणि ही योजना आता सरकारच्या अंगलट आली आहे आणि ही सरकारची आलेली योजना अंगलट आपण आपला कायमस्वरूपी रोजगार घेऊनच त्याला पूर्णविराम द्यायचा आहे. आता सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितल्या मला असा त्रास आहे तसा आहे, पण हा माणूस आपलं सर्व काही सर्वस्व सोडून सकाळपासून ऊन वारा पाऊस सर्व सहन करून एका जागेवरच आणखीनही हललेलं नाही आणि आणखीनही अन्नाचा किंवा पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. तरी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी विनंती करण्यात येते की आपण जर आपल्या जिल्ह्याकडून शक्यतो कोणच जाणार नाही, पण आपण आज आणि उद्या 2 दिवसाचं नियोजन करून आपल्याला लवकरात लवकर आनंदाची बातमी मिळेल असं बाबांनी सांगितलेलंच आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त संख्या कशी वाढवता येईल, जे काही आता आपापल्या जिल्ह्यामध्ये स्थानिक आहेत त्यांना सुद्धा आपापल्या जिल्हाधिकारी कार्यासमोर पाठिंबा उपोषण देण्याचं काही करता येईल का अशा सूचना सुद्धा बाबांनी सांगितल्यानंतर आपापल्या ग्रुपवरती पाठवायच्यात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे साखळी उपोषण आपल्याला सुरुवात करून बाबाच्या अमरण उपोषणाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणखीन एक रौद्र रूप द्यायचं आहे. अशीच एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणखीन कोणी बोलणार आहे का?